बोल 85 अरे बोल 85 नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा, नहीं चलेगा। अरे नहीं चलेगा नहीं चलेगा ईएम हटाओ, देश बचाओ। ईएम हटाओ, देश बचाओ। हम वनवासी नहीं। तुझ्या छातीवर गोडी कुणी झाडतील, तुझ्या धैर्याने लोक जीव जुळतील, समता न्याय हक्कासाठी झगडतील, क्रांतिकाराया तुटून पडतील आणि तवा वैराचे अवसान गळतील आणि होऊन जाऊ दे असा तू होऊन जाऊ दे, अरे तू होऊन जाऊ दे असा तू होऊन जाऊ दे आणि तुझ्या रक्तामधला बिरसा मुंडा पाहू दे आणि तुझ्या रक्तामधला शिवाजी पाहू दे, अरे तुझ्या रक्तामधला मला भीम पाहू दे। अगर सावनेर में काउंटिंग किया जाए तो 15% के ऊपर हमारी आदिवासी की जनसंख्या है सावनेर तहसील के अंदर। 15% कम नहीं होता है। आंदोलन दिसलं पण तात्काळ थांबलं, कारण की येणारा काळ हा आंदोलन करून चालणार नाही, त्यामुळे रस्त्यावर सुद्धा उतरणार आहे। मूळ ज्या समस्या आपल्या त्या पोटा पाण्याच्या आहे, परंतु जर आपल्याकडे उद्योग व्यवसाय शिक्षण जर नसेल आणि हा वस्तू जर आपला मूळ नसेल तर येणाऱ्या काळामध्ये ती परिस्थिती गंभीर होणार आहे। आंदोलन करण्यामागचं उद्देश असा आहे का आपल्या स्वतःच्या असलेल्या जमिनी, आपलं अस्तित्व, आपला परिचय हा हिसकावून घेत जातात। मूळ आदिवासी समाजाचा जर विचार केला गेला किंवा इथला असलेला एसटी ओबीसी मायनॉरिटी समाज हा संपूर्ण एक आहे, डीएनए एक आहे, वेगवेगळे नाही आहे। कदाचित काही समाज आपला जंगलामध्ये राहून गेला, काही बाहेर आला, शिक्षित झाला किंवा सामोर गेला, परंतु जो आपला आदिवासी समाज आहे तो जंगलात राहिला, ते जंगल राखण्याचं कार्य त्यांनी सुद्धा केलं। त्या प्रकल्पाच्या नावाखाली घेतल्या जाते हजारो हेक्टर, म्हणजे कितीतरी किलोमीटरचं त्याचं क्षेत्रफळ असते। जवळजवळ भारतातल्या प्रकल्पासाठी, प्रोजेक्टसाठी व्याघ्र प्रकल्पाच्या नावावर कितीतरी जमिनी घेतल्या आणि त्या जमिनी त्या लोकांनी आता खाजगीकरणाच्या नावाखाली विकण्याचा सपाटा लावला आहे। त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या जमिनी जाणार, म्हणून आम्ही सर्व समाजाने, सर्व ज्या काही आमच्या 85% समाज आहे मूलनिवासी, त्या सर्व समाजाने एकत्र येऊन लढण्याची ही वेळ आहे। नुसता आदिवासी एकटा समाज लढू शकणार नाही, त्याच्यात आमच्या सर्व समाज 85% मूलनिवासी समाजाने लढण्याची ही वेळ आहे, क्रांतीची वेळ आहे। जोपर्यंत आम्ही जागृत होणार नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही। समजून घेणं जरुरी आहे। आमच्या महापुरुषांनी आमच्याकरता बरेचसे कष्ट उचललेले आहेत। ते महापुरुष कोणते आहेत ते सुद्धा अजून आमच्या या आदिवासी बांधवांना माहीतच नाही। त्या महापुरुषापर्यंत पोहोचलेच नाही, तर कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही। त्याच्यामुळे ही अवस्था निर्माण झालेली आहे। ही अवस्था दूर करण्यासाठी आम्हाला आमच्या महापुरुषाचे जागृत महापुरुषाचे विचार आम्ही आत्मसात केले पाहिजे। नाही काही मग हे आदिवासी कसे जगतील? सांगाल ना, कसे जगतील म्हणून ते सांगायला लागते। आणि आला टाइम का जय बाबा देवा बाई आम्हाला आमच्या इकडे पाहिजे ना, आहे का? आमच्या इकडे पाहिजे तर यायला कोण पाहिजे? या आदिवासीला कोण पाहिजे? हो, आम्ही तर त्याच्या इकडे पाहिजे, मग या आदिवासीला कोण पाहिजे का? या आदिवासीला कोण पाहिजे? आपण हो, आपण त्याला का म्हणते फुलाकडे दे जा, आता कुठं कोणी म्हणते बाणाकडे दे जा, आणि हे बाण कुठं जाईल? हे बाण कुठं जाईल? हे आता सांगन का नाही का? आदिवासी नाही आहे म्हणते ना, तो ये आदिवासी कौन है? अगर संविधान को सही तरीके से लागू किया जाए, लेकिन कि एक
इस देश का टाटा बिरला अदानी बने, और यही सिलसिला पूरे भारतवर्ष में हम करोड़ों लोग है, और शासक जातियों ने हमारे आदिवासियों की कीमत 10 लाख रुपए जाहिर किया, और 11 गांव मेल देखा जाए तो साथियों, आदिवासी जो मेल कोई गांव लेवल का संगठन है, कोई ब्लॉक लेवल का संगठन है, कोई तहसील लेवल का संगठन है, तो कोई जिला लेवल का संगठन है, तो कोई राज्य लेवल का संगठन है, लेकिन सब लोग हम समस्या, लेकिन हम लोग अलग अलग लड़ाई लड़ रहे, और आज हमारी पिटाई हो रही। यही हम लोग अलग अलग लड़ाई लड़ने के कारण हमारी पिटाई हो रही। जब तक इस समस्या के साथ में मिलजुल कर काम नहीं करेंगे, तो हमारे किसी भी तरह की कोई समस्या का समाधान नहीं होने वाला है। मैं धन्यवाद रेकवाल साहब को, मैं धन्यवाद देता हूं प्रेम कुमार गेडाम को, कि जिन्होंने हमारे आदिवासी समाज के ऊपर जो अन्याय अत्याचार हो रहे हैं ना, उस विषय को लेकर देश राज्य में नहीं बल्कि देश भर में आंदोलन की शुरुआत की। साथियों, हम लोगों आज जो आंदोलन, उस आंदोलन बहुत लेकर हम लोग यह आंदोलन कर रहे, हमारे लाल कहीं टाइगर नाम पे उनका विस्थापन जाता है, कहीं बफर जोन के नाम पे उनका विस्थापन किया जाता है, कहीं नेशनल कॉरिडोर के नाम पे उनका विस्थापन किया जाता है, कहीं सेज प्रकल्प के नाम पे उनका विस्थापन किया जाता है। अलग अलग और विभिन्न प्रकल्प के नाम पे हमारे आदिवासियों का विस्थापन ये पूरे देश में चल रहा है। क्या कारण कि हमारे ही आदिवासी समाज को उनके जल जंगल जमीन से बेदखल होना पड़ रहा।